सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आता कंप्लीट 35 दिवस पावसासाठी राहिलेत, म्हणून तुम्ही शेतीची कामे करून घ्या. जवळपास माझं तर अंदाज आहे 12 मे ते 17 मेच्या दरम्यान अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आतापर्यंत दरवर्षी कसं असतं, कधी 19 मे, 20 मे, 21 मेला अंदमान बेटावर मान्सून दाखल होतं, तसं वातावरण तयार होतं. पण यावर्षी तुम्हाला एक सांगू इच्छितो, 10 मे पासूनच तिथं वातावरण बनायला सुरुवात होणार आहे. पण 12 आणि 13 तारखेला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्तक देईल. जर 12-13 मेला जर दस्तक दिली तर तिथून 10 दिवस म्हणजे 24-25ला ते 25पर्यंत केरळ येईल आणि तिथून 3 दिवस मुक्काम केल्याच्या नंतर तिथून जवळपास 7-8 जूनच्या दरम्यान मग महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. म्हणून हे देखील लक्षात येतं. म्हणजे यावर्षी शेतकऱ्यासाठी चांगलं साल राहणार आहे. पाऊस देखील वेळेवर येणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आणि यावर्षी शेतकऱ्याची जी पेरणी ही 3 टप्प्यात होणार आहे. एकदा 7-8 जूनला पाऊस येईल, कापसाच्या शेतकऱ्याच्या लागवड होतील. त्याच्यानंतर 15-16 दरम्यान येईल, 15 ते 20च्या दरम्यान येईल, त्याच्यात कापसाच्या लागवड होतील. आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेरणी सुरू होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 ते 29 जूनच्या दरम्यान. आणि त्याच्यातून जर काही उरले शेतकरी तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये मग सगळ्या महाराष्ट्राची पेरणी आटवून जाईल. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येईल. हे जे अवकाळी पाऊस आहे हे 7 तारखेला नागपूरकडे सुरुवात होणार आहे. म्हणजे पूर्व विदर्भाकडे 7 तारखेला सुरुवात होणार आहे. 8ला देखील मग 8-9-10च्या दरम्यान तो काय होणार आहे, मग मराठवाड्याकडे येणार आहे. मराठवाड्यातून काही भाग पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. पण सगळीकडे हे पाऊस नाही, फक्त पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये हे अवकाळी पाऊस असणार आहे. म्हणून हे अंदाज ज्यांचे कांदे असेल तर तुम्ही काय करा, कांदे काढून झाकून ठेवू शकता 7 तारखेपर्यंत. आणि आणखीन एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी 6 तारखेपर्यंत दिवसभर सारखं वारं राहणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. दररोज तुम्हाला 6 तारखेपर्यंत झाडाची पानं हललेले दिसतील, म्हणजे वारं चालूच राहणार आहे. 7 तारखेला मात्र हे वारं बंद होणार आहे. म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात.